सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. स्टँडर्ड 7th, subject General Science, chapter number 12. The muscular system and digestive system in human beings. मानवी शरीरामधील स्नायू संस्था आणि पचन संस्था याविषयी आपल्याला या प्रकरणामध्ये माहिती पाहिजे आहे. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत मस्क्युलर सिस्टीम. मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्नायू संस्था. आपल्या शरीरामध्ये स्नायू म्हणजे काय, स्नायूचे प्रकार आणि त्या प्रत्येकाचं कार्य काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला लेट्स कॉल 2 प्रश्न दिलेले आहेत. व्हॉट इज मेन बाय ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम म्हणजे आपण काय पाहिलेले पाठीमागं, वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन सिस्टीम तयार होते आणि कार्य घडून येतं. हाव आर बोन्स इन आवर बॉडी जॉईंड टू इच अदर. आपल्या शरीरामध्ये हाडं एकमेकांना कशी जोडलेली असतात याचंच उत्तर आपल्याला इथं मस्क्युलर सिस्टीममध्ये पाहायचे आहे. मस्क्युलर सिस्टीम इथे आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. ट्राय दिस. एक हात घेतलेला आहे आणि मोठा वळून असा दंडाचा भाग टाईट केलेला आहे, बेंड केलेला आहे. तर ते मांसाचा गोळा आल्यासारखा आपल्याला दिसतोय आणि तो गोळा म्हणजेच मसल्स आहेत असं इथं आपल्याला दिलेले आहेत. त्यालाच मसल्स म्हणतात. क्लोज युअर फर्स्ट टाईट अँड बेंड युअर आर्म ॲट दी एल्बो. कोपरामध्ये हात जर आपण असं टाईट केला. नाव फिल अपर पार्ट ऑफ दी आर्म विथ दी फिंगर्स ऑफ युअर अदर हँड्स. डिड यू एक्सपिरियन्स. आपण तो अनुभव घेतलेला आहे का, घेऊन पाहू शकता. डिड यू फील हार्डनेस ऑफ द अपर आर्म. अपर आर्म आहे तो हार्डनेस कठीण लागतो. दिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल्स. मसल्स कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स ॲट डिफरंट पार्ट ऑफ अवर बॉडी मूव्स. मसलचं मुख्य कार्य आहे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन, आकुंचन आणि प्रसारण पावणे. मसल्स आर गिव्हन आवर बॉडी स्पेसिफिक शेप अँड पॉस्चर. मसल्समुळे आपल्या शरीराला व्यवस्थित आकार आलेला असतो. मसल्स म्हणजे काय दिले पहा. मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स. तंतूंचा बंडल आहे. दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. गरजेप्रमाणे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन होतं, आकुंचन आणि प्रसारण होतं. असा जो आपल्या शरीरामध्ये भाग असतो त्यांना मसल्स असं म्हणतात. कॅन यू टेल व्हॉट इज म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन. मसल आणि बोन याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मसल्स आर फर्मली अटॅच्ड टू द बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडॉन्स. स्नायूबंधाने मसल्स आणि हाडं एकमेकांना जोडलेली असतात. व्हेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट देअर इज मुवमेंट ॲट दी जॉईंट अँड बोन्स मूव्ह आयदर nearer to or away from each other. Action of muscles is necessary for the all kinds of the movements. मसलचे हालचाल आपल्याला प्रत्येक मुवमेंट करण्यासाठी उपयोगी पडते. आपण पाहिले कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शनमुळे. फ्रॉम दी स्मॉल मुवमेंट ऑफ आयलिड्स. अगदी डोळ्यांची ओकरझाप जरी केली तिथपासून ते आपण कुऱ्हाडीच्या साहाय्याने लाकडे फोडतो तिथपर्यंत जे मसलची हालचाल आहे लहान मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये मसलची हालचाल होते.
to those at the demand great strength, as when chopping wood with an axe. We use muscles for various movements like talking, laughing, walking, जम्पिंग, थ्रोईंग हे वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी आपण मसलचा वापर करत असतो. पेज नंबर 82. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, ते दिलेलं आहे. देर आर मोर दॅन 600 मसल्स इन दी ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 600 मसलचे प्रकार आहेत. 600 प्रकारच्या मसल्स आहेत. Muscles contribute almost 40% of the weight of the healthy adult human body. आपल्या शरीरामध्ये ज्या मसल्स आहेत त्याचे 40% वजन ते मसल्सच असतं. देर आर अबाउट 30 मसल्स इन दी ह्युमन फेस. आपल्या मानवी शरीरात फेसमध्ये चेहऱ्यावरती जवळ 30 प्रकारच्या मसल्स असतात. त्याचं कारणही दिलेलं आहे. आवर आईज, mouth and nose are encircled by small muscles. Expansion like happiness, sadness, fear are expressed by the movements of these muscles of the face. आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या मसल्स असण्याचं कारण की आपल्याला चेहऱ्यावरती हावभाव व्यक्त करता येतात म्हणून. Can you tell, are the muscles of the different organs in our body identical? आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स असतात. त्याचे प्रकार आपल्याला पाहिजे. थोडक्यात टाईप्स ऑफ मसल्स किंवा मसल्सचे पहिले 2 प्रकार इथे दिलेले आहेत. इनव्हॉलंटरी मसल्स आणि व्हॉलंटरी मसल्स अशा 2 प्रकारचे आपल्या शरीरामध्ये मसल्स असतात. व्हॉलंटरी मसल्स म्हणजे ऐच्छिक स्नायू आणि इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक. ऐच्छिक म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्याची हालचाल करू शकतो. अशा जे मसल असतात त्याला ऐच्छिक मसल्स म्हणतात. आणि अनैच्छिक म्हणजे आपली इच्छा नसतानासुद्धा त्यांची हालचाल होत असते आपल्या शरीरामध्ये. त्यांना अनैच्छिक इनव्हॉलंटरी मसल्स म्हणतात. पहिल्यांदा आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय पाहूया. वर्किंग विथ आवर हँड्स, वॉकिंग, ईटिंग एक्सेट्रा आर फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन आवर विल. आपल्या इच्छेवर अवलंबून असतात या क्रिया. त्याला आपण त्या ज्या मसल्स असतात तिथं त्यांना आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणतो. मसल्स युज्ड in these actions are called voluntary muscles. For example, muscles in our arms and legs are voluntary muscles. Involuntary muscles, various processes like breathing, blood circulation, digestion are vital functions. दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया घडत असतात. दे डो नॉट डिपेंड अपॉन आवर विल. आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. त्या ऑटोमॅटिक चालू असतात. अशा ज्या मसल्स असतात त्यांना इनव्हॉलंटरी. दीज मसल्स ऑफ ऑर्गन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलंटरी फंक्शन्स are called involuntary muscles. Functions of organs like stomach, intestine, heart are carried out their own fixed manner by involuntary muscles. त्यांचं ते फिक्स कार्य चालू असतं. अशा अवयवामध्ये ज्या मसल्स असतात त्यांना इनव्हॉलंटरी मसल्स म्हणतात. इथे आपल्याला काही प्रश्न दिला. विच ऑर्गन्स इन आवर बॉडी हॅव व्हॉलंटरी मसल्स अँड विच वन्स हॅव इनव्हॉलंटरी मसल्स, फाइंड आउट. ते आपल्याला ते शोधायला सांगितलेलं आहे. ते आपल्याला टाईप्स ऑफ मसल्स दिलेले आहेत. इथे मुख्य 3 प्रकार दिलेले आहेत. स्केलेटल मसल्स, हार्ट
अँड कार्डियक मसल और कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल्स असे आपल्या मसलचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. स्केलेटल मसल्स, the two ends of each of these muscles are attached to the different bones. मसलचे 2 टोकं जर हाडाने जोडलेले असतील, दोन हाडांना जोडलेले असतील तर अशा मसल्स आहेत त्यांना स्केलेटल मसल म्हणतात. Examples of such muscles are muscles in arms, legs. Their movements are voluntary. They are also responsible for holding the bones. हाडावर नियंत्रण ठेवतात, हाडांचा आकार of the skeletal together and giving shape our body. हाडं एकत्र ठेवण्याचं काम करतात आणि आपल्या शरीराचा आकार आणण्याचं काम या स्केलेटल मसल्स करत असतात. हार्ट और कार्डियक मसल्स हृदयामध्ये असतात त्या. These muscles bring about the contraction and relaxation, जे beating of the heart. हृदयामध्ये आकुंचन प्रसरण पावण्यासाठी ज्या मसल्स असतात त्यांना हार्ट किंवा कार्डियक मसल्स म्हणतात. Their movement in involuntary cardiac muscles cause our heart to relax and contract continuously at the rate of the about 30 times per minute. आपल्या शरीराचे जे ठोके आहेत, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन आहे ते एका मिनटामध्ये जवळजवळ 70 वेळा होत असतं. स्मूथ मसल्स, these muscles are present in the internal organs other than the heart. For example, muscles of stomach, intestine, blood vessels, uterus, etc. Their movements are involuntary. Movement आहे त्यांची involuntary असते आणि स्लो असते. Various vital functions of our body, of which we remain quite unarmed, are carried out by these special muscles. मसलचे आपण मुख्य 2 प्रकार पाहिले, व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी टाईप्स ऑफ मसल्स. स्केलेटल मसल्स, हार्ट आणि स्मूथ मसल्स कुठं असतात ते आपल्याला दिलेलं आहे. त्यांचं कार्य आपल्याला इथं थोडक्यात दिलेलं आहे. आता काही मसलचे फंक्शन्स आपल्याला इथे दिलेले आहेत. ट्राय दिस. काही 2-3 प्रश्न इथं तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही करून पहा. मसल्स ऑफ विच पार्ट ऑफ द our arms contracted and relaxed during the above 3 actions. वरती त्या 3 ॲक्शन करायला सांगितलेले आहेत. आपला हात सरळ करा 180 अंशामध्ये, नंतर बेंड करा, नंतर तो आपल्या खांद्याला टेकवा. अशा पद्धतीने हालचाल करायला सांगितले. त्यावेळेस त्या ॲक्शन करण्यासाठी आपल्याला मसलचा उपयोग होतो. मसल्स इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप्स. when some muscles contract other muscles of the same group relax. This is how muscles help in the proper performance of various functions of our body. The muscles of the on the front of the bone in our upper arms are called biceps. आपल्या वरच्या बाजूला जे मसल्स असतात हाडाच्या त्यांना बायसेप्स म्हणतात आणि खालील बाजूला असतात त्यांना ट्रायसेप्स असतात. मसल्स ॲट द बॅक आर कॉल्ड ट्रायसेप्स. इथे आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मसल्स त्यांची नावं दिलेली आहेत. चेस्ट मसल्स, बायसेप्स, फ्लेक्झर्स, म्हणजे डेल्टॉइड, या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या मसल इथे दिलेल्या आहे. व्हॉट वुड हॅपन इफ
आपण विचार करायचा असं झालं तर काय होईल. तर कार्डियक मसल्स डू नॉट मूव्ह, जर हृदयाची हालचाल झालीच नाही. फूड एंटर इन द स्टमक अँड स्टमक मसल्स डू नॉट मूव्ह, आपण जेवलो, अन्न आत घेतलं पोटात आणि तिथं कार्यच झालं नाही, मसलने ठरवलं आपण त्याचं पचन करायचं नाही, हालचालच करायची नाही, तर काय होईल. आपण थोडासा विचार करायचा. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड एफिशियंट. आवर डाएट मस्ट include protein and carbohydrates in the sufficient quantity for a proper growth of repair of muscles. आपल्या मसलच्या रिपेअरसाठी प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आपण योग्य प्रमाणात घेतले पाहिजेत फॉर प्रॉपर ग्रोथ ऑफ द रिपेअर मसल्स. वी मस्ट गेट अ रेग्युलर एक्झरसाइज, आपण नेहमी एक्झरसाइज केले पाहिजेत. इट मेक अ मसल्स स्ट्रॉंग, त्यामुळे आपले मसल्स स्ट्रॉंग होतात. वी मस्ट सिट विथ अ स्ट्रेट बॅक, आपण पाठीचा कणा ताठ ठेवून स्ट्रेट बसलं पाहिजे. अँड नॉट विथ दी बॅक हँच्ड ऑर बेंट, जसे पाठीचं पोक काढून बसू नये. अदरवाईज ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन दी स्ट्रक्चर ऑफ दी वर्टिब्रेट, आपल्या पाठीच्या कण्याला मग बाक येतो. मसल्स इन दी शोल्डर अँड बॅक बीइंग द हार्ट. डिसऑर्डर ऑफ दी vertebral column may also arise. During exercise, the movement of the heart muscles become more rapid. आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस हार्टचे सुद्धा मसल वेगाने चालतात, श्वास वेगाने चालतो. ब्रिदिंग टू बिकम फास्टर, ensuring the sufficient supply of the oxygen, त्यामुळे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. अँड न्यूट्रिएंट्स सुद्धा मिळतात. व्हेरियस पार्ट्स ऑफ दी बॉडी, आपल्या शरीराला व्यवस्थित घटक मिळत असतात. म्हणून आपण एक्झरसाइज केला पाहिजे, हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. डू यू नो, आपल्याला माहीत आहे काय, तर पेज नंबर 83 वरती दिलेलं आहे. द स्टडी ऑफ मसल्स इज कॉल्ड मायोलॉजी. मसलचा स्टडी करणारं जे विज्ञान आहे त्याला मायोलॉजी म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ द मसल्स. आकुंचन पावणं हे बेसिक मूलभूत प्रॉपर्टी आहे. द लार्जेस्ट मसल्स ऑफ आवर बॉडी इज थाय. आपल्या शरीरामध्ये सर्वात लांब मसल असेल तर ती थाय म्हणजे मांडीमध्ये असते. द स्मॉलेस्ट मसल्स attached to the bone in the air called steps. त्या स्टेप्स बोनला कानामध्ये ज्या जोडणाऱ्या मसल्स असतात त्या सर्वात लहान असतात. अशा पद्धतीने आपण मसल्स म्हणजे काय, मसलचं मुख्य कार्य आहे कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्शन, त्याचे प्रकार पाहिले आपण आणि कार्य पाहिलं. मसलचा अभ्यास करणारा शास्त्र आहे त्याला मायोलॉजी म्हणतात. वाचा आणि पाठ करा. नंतरचा भाग आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपण पुढच्या वेळेस पाहूया. ठीक आहे, थांबूया आपण.